श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 16 मे 2026 वार शनिवार आणि आज आहे शनी अमावस्या. तसेच या शनी अमावस्येच्या दिवशीच शनी जयंतीसुद्धा आलेली आहेत आणि या दोन्ही तिथी शनिवारी आल्यामुळे त्रिवेणी संगम जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. तब्बल 15 वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा योगायोग खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. वैदिक पंचांगानुसार 16 मे 2026 रोजी शनी जयंतीचा सण आहे. ज्यांना आपल्या जीवनात स्थिरता आणि शांती हवी आहे त्या सर्वांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपल्या समाजात शनिदेवाबद्दल अनेक भीती आहे, पण शनिदेव हे शिस्तीचे देव आहेत आणि ते आपल्याला शिकवतात की कठोर परिश्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो. जर तुम्हाला शनीची 7.5 असेल किंवा शनीचा अशुभ प्रभाव तुमच्यावर असेल तर ही वेळ घाबरण्याची नाही, तर स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि चांगल्या कर्माद्वारे शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्याचा हा पवित्र दिवस आहे. आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला अत्यंत मोठे धार्मिक आणि ज्योतिषी महत्त्व आहे. या शनी अमावस्येच्या दिवशी विधिवत शनिदेवाची पूजा करून व्रत केल्याने आणि दानधर्म केल्याने शनीची 7.5 आणि कुंडलीतील अन्य शनिदोष हे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच या शनी अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्नान आणि दान देखील केले जाते. देवी देवतांची पूजा केली जाते. असे मानले जाते की शनी अमावस्येच्या रात्री काही विशेष उपाय केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते. शनी, राहू, केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अमावस्या हा शनिदेवांचा जन्मदिवस म्हणून देखील या दिवशी काही सेवा आणि उपाय केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज वर्षातील पहिल्याच शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे हे दूर होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्चराय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज शनी अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. शनी अमावस्या जी असते ना ती वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. जी अमावस्या शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते. तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. कारण अमावस्या तिथी ही रात्री 1:30 वाजेपर्यंत असणार आहे, म्हणून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही केला तरीही चालेल. परंतु जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, जी तिन्ही सांजेची वेळ असते, तर त्या वेळेला म्हणजेच 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि नाहीच जमले तर 9:30 नंतर हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आता ही जी शनी अमावस्या आहे तर तिचा प्रारंभ 16 मेला शनिवारी सकाळी 5:11 झालेला आहे आणि समाप्ती 17 मेला पहाटे 1:30 ती संपणार आहे. उदय तिथीनुसार शनी अमावस्या आज शनिवारी 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे. शनिदेव हे व्यक्तीला त्यांच्या कर्माच्या आधारे न्याय देतात अशी पौराणिक मान्यता आहे. त्यामुळे जीवनामध्ये संघर्षाचे दिवस येतात.
कारण पृथ्वीवरती कुठेतरी आपण आपल्या मागच्या जन्माच्या कर्माची फळे घेत असतो. त्याचबरोबर जर आपल्याला काही दोष असतील, जसं की पितृदोष असतील किंवा घरामध्ये काही वास्तुदोष असेल, तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत काही ना काही अडथळे, संकट, विघ्न येतात आणि त्यामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो. तुमचं कोणतंही कार्य हे सिद्धीस जात नाही. तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसतं. तुम्ही खूप कष्ट मेहनत करूनही घरामध्ये पैसा आलेला हा जास्त काळ टिकत नाही. घरात आलेला पैसा हा कोणत्या कारणाने खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेले आजारपण असेल, आपल्या कुटुंबात असलेली एखादी व्यक्ती सतत आजारी पडते किंवा एक व्यक्ती आजारी पडली की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो. त्याचबरोबर जर घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरनं कटकटी, भांडणे, वादविवाद, कलह होत असेल, कोणाचाही कोणाशी पटत नसेल, घरामध्ये असलेल्या नकारात्मकतेमुळे सतत मानसिक त्रासांना घरातील व्यक्तींना सामोरे जावं लागत असेल, तर अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदत नाही. कारण लक्ष्मी ही अशाच ठिकाणी नांदते जिथे शांतता, सकारात्मकता आहे. तर अशाच ठिकाणी किंवा अशाच घरांमध्ये लक्ष्मी ही नांदत असते. आणि म्हणून आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, अडथळे दूर करण्यासाठी, लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय न चुकता आपल्या घरामध्ये करायचा आहे. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते होत असतात. हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील वातावरण हे सकारात्मक आणि सुगंधी राहते. याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं. हा उपाय केल्याने घरातील प्रखर पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हा देखील कमी होतो. बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. वाईट नजरेपासून, वाईट शत्रूंपासून नेहमी आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं. तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर हा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता हा उपाय घरातील स्त्री, पुरुष, मुलं कोणीही करू शकते. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे. घराच्या खिडक्यासुद्धा उघड्या करून ठेवायच्या आहे. यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकून असा दिवा मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचा आहे. यानंतर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. आता सगळ्यात अगोदर या 5 कापूर वड्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या तुम्हाला तांदळावरती ठेवायच्या आहे. यानंतर त्या कापुरासोबतच आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची ठेवायची आहेत. यानंतर आपल्या हातामध्ये चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी जी असते ना ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते. पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा अदृश्य वाईट शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते, म्हणून थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला 5 काळे मिरेसुद्धा घ्यायचे आहेत. या तिन्ही वस्तू तुम्हाला हातात घेऊन तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. खास करून घरात असणाऱ्या मुलांवरून, कारण आपल्या घरातील मुलांना नजर ही खूप पटकन लागते.
बाहेरच्या व्यक्तींचीही नजर लागते आणि घरातल्या व्यक्तींची नजरसुद्धा आपल्या मुलांना लागत असते. आणि म्हणून मुलांवरून तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मुलांची नजर दोष, नजर बाधा जी आहे तर ती दूर होते. यानंतर घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्या आणि तुम्हाला शक्य असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत, कारण प्रत्येक व्यक्तीला थोडेफार दोष हे लागलेलेच असतात. यानंतर ना आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला या वस्तू वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर ह्या उतरवल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला त्या कापुरासोबत वरून टाकायच्या आहेत. यानंतर हा जो कापूर आहे तर हा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. थोड्या वेळाने ते भांडं आपल्या देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आणि यानंतर शेवटी हे भांडं तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर मधोमध ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत कापुरासोबत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. आता या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतरनं जी काही थोडीफार विभूती तयार होईल, जी काही राख तयार होईल तर ती राख, ती विभूती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायची आहेत. ज्याप्रमाणे आपण हळदी कुंकू लावतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायची आहे. आणि यानंतर थोडीशी राख ही उंबरठ्यावरती तुम्हाला चोळून द्यायची आहेत. आणि यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी तुम्हाला तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज शनी अमावस्येला, वर्षातील पहिल्याच अमावस्येला आवर्जून करायचा आहे. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय श्रद्धेने तुमच्या घरामध्ये आज अमावस्येच्या दिवशी करता तेव्हा तुमच्या घरातील अर्ध्याच्या वर जे काही दोष आहे तर ते घरातून दूर होतात. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. आपल्या घरात लक्ष्मी नांदू लागते. आपल्या कुटुंबाची प्रगती होते. म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी अजून एक उपाय केला जातो, तो म्हणजे कर्पूर होम. बऱ्याच घरांमध्ये प्रत्येक अमावस्येला कर्पूर होम हा केला जातो. कर्पूर होम हा देखील खूप जास्त प्रभावी आहे. हा कर्पूर होम आपल्या घरात केल्याने आपल्या घरात कुठलेही दोष, नकारात्मकता, नजरबाधा ही राहत नाही. सोबतच आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. आता जर तुम्हाला हा कर्पूर होम करायचा असेल तर तो कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर 5 भीमसेनी कापूरवड्या घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला हा उपाय आपण देवघरासमोर करणार आहे, त्यामुळे देवघरातील दिवा लावून घ्यायचा, धूप अगरबत्ती लावायची. यानंतर नारळ जो आहे ना तो एखाद्या प्लेटमध्ये ठेवा किंवा तुमच्या हातामध्ये घेतला तरीसुद्धा चालेल. उजव्या हातात नारळ घ्यायचा आहे किंवा प्लेटमध्ये ठेवायचा आहे. यानंतर एक कापूरवडी घेऊन तुम्हाला ती प्रज्वलित करायची आहेत आणि नारळावरती ठेवायची आहे. पहिली कापूरवडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी ठेवायची. असे तुम्हाला एकूण 5 कापूरवड्या ज्या आहेत तर त्या नारळावरती ठेवून तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहे. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे ना तेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा जप करायचा आहे. आणि एकाच वेळी 5 कापूरवड्या ह्या तुम्ही नारळावरती ठेवून जाळू नका. एक एक कापूरवडी तुम्हाला ठेवून जी आहे तर ती जाळायची आहे, जेणेकरून हा कर्पूर होम जास्त वेळ चालेल. आता कर्पूर होम नारळावरती केल्यानंतरनं जर त्या नारळाला तडा गेला तर तो नारळ तुम्हाला विसर्जित करायचा आहे, वापरायचा नाही. किंवा नारळ हा चांगला राहिला तर एखाद्या पिशवीमध्ये बांधून ठेवा आणि पुढच्या अमावस्येला तुम्ही पुन्हा हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जर तुम्ही सलग 21 अमावस्येपर्यंत हा उपाय जर केला ना, तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये चमत्कार बघू शकता. तुमच्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला आज शनी अमावस्येला एक खूप जास्त प्रभावी उपाय करायचा आहे किंवा एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे जी आपण शनी अमावस्येला करू शकतो. तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे शनी मंदिर असेल ना तिथे जायचं आहे. जाताना तुम्हाला मूठभर काळे तीळ,
मूठभर तुम्हाला काळे उडीद घेऊन जायचं आहे, मोहरीचं तेल घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तेल जे आहे ना, तर शनी मंदिरामध्ये जो दिवा चालू असतो त्या दिव्यात हे तेल घालायचं आहे. काळे उडीद आणि काळे तीळ हे शनिदेवाला अर्पण करायचे आहे आणि तिथेच शनिदेवाच्या पायाकडे पाहून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. चुकूनही शनिदेवाला प्रार्थना करताना शनिदेवाच्या डोळ्यांकडे पाहून प्रार्थना करायची नसते. त्यांच्या पायाकडे पाहूनच तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि डायरेक्ट त्यांच्यासमोर उभं राहू नका. डाव्या किंवा उजव्या साईडला उभं राहून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच ठिकाणी शनी मंदिरामध्ये स्त्रिया जात नाही, म्हणून पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल. आणि स्त्रिया गेल्या आणि तिथे जाऊन तुम्ही बाहेरूनच या वस्तू तिथे जर असणाऱ्या व्यक्तींकडे दिल्या तर ते व्यक्तीसुद्धा तुमच्या वस्तू ज्या आहेत तर त्या शनिदेवाला अर्पण करतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.